श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. म्हणजेच मित्रांनो बघा की 28 जून ते 5 जुलै हा आठवड्याचा कालावधी कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसं असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसं असणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला काय उपाय देखील तुम्हाला या आठवड्यात काय करायचे आहे, त्याचबरोबर तुमचा शुभ रंग कोणता असणार आहे, तुमचा शुभ अंक कोणता असणार आहे, हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो बघा की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मित्रांनो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा कुंभ राशी राशी चक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. मित्रांनो सध्या कुंभ राशीला शनीची 7.5 चालू आहे, परंतु 7.5 जरी चालू असली तरी तुम्हाला घाबरण्याचे कुठल्याही प्रकारचे कारण नाही. 7.5 जाता जाता चांगले फळ देत असते. त्याचप्रमाणे येणारा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे ते आता आपण बघणार आहोत. नोकरदार वर्गासाठी हा आठवडा कसा असणार आहे हे आता आपण पहिल्यांदा बघणार. मित्रांनो कुंभ राशीचे जे लोक नोकरी करत असतील त्यांना येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढणार आहे. मित्रांनो काम तुमचं वाढणार आहे, पण काम वाढल्याबरोबरच तुमची संधी सुद्धा वाढणार आहे. तुम्हाला चांगल्या संधी प्राप्त होणार आहेत. मित्रांनो काम जरी वाढलं तरी कामाबरोबर तुमचा पैसा वाढणार आहे. तुम्हाला एखादी चांगलं पॅकेज चांगलं मिळणार आहे. म्हणजेच काय, नोकरीच्या ठिकाणी तुमची थोडीशी दगदग होणार आहे. मात्र दगदग जरी झाली, कामाचा ताण जरी तुम्हाला पडला तरी तुम्हाला चांगल्या जबाबदारी देखील त्या ठिकाणी मिळणार आहे. नोकरदार वर्गाला येणारा आठवडा जो आहे तो अतिशय चांगली संधी घेऊन येणारा आठवडा असणार आहे. फक्त तुम्हाला एकच करायचं आहे, संयम आणि शांतता ठेवायची आहे. कोणाबरोबर जर तुमचे भांडण होत असतील किंवा सहकाऱ्यांबरोबर तुमचं काही पटत नसेल तर त्या ठिकाणी येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला संयम ठेवायचा आहे आणि शांतता नक्कीच ठेवायची आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की कुंभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य कसं असणार आहे. येणारा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. सर्दी खोकल्याचा थोडासा त्रास तुम्हाला जाणवणार आहे. थोड्याशा कामामुळे तुमची दगदग वाढणार आहे. थोडंसं शारीरिक ताण तुम्हाला जाणवणार आहे. त्यामुळे कामातून घरी आल्यानंतर थोडंसं 1 तास आपल्यासाठी काढा आणि थोडंसं मन शांत करा, शरीर शांत करा, शांत ठिकाणी बसून राहा, देवाची आराधना करा. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा ध्यान करा. थोडंसं सकाळी उठल्याबरोबर व्यायाम करत जावा, थोडंसं चालण्याचा व्यायाम करा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमचा थकवा हा दूर होणार आहे. म्हणजेच काय, अति कामामुळे तुम्हाला थोडंसं शारीरिक तणाव हा जाणवणार आहे. बाकी एकंदरीत आरोग्याची स्थिती ही तुमची आठवड्याची एकदम चांगली असणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक स्थिती. कुंभ राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती अतिशय चांगली असणार आहे. येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला चांगले प्रगती तुमची चांगली होणार आहे. आर्थिक स्थिती तुमची भक्कम राहणार आहे. अनेक मार्गाने तुम्हाला उत्पन्न प्राप्त होणार आहे. जो पैसा तुमचा अडकला होता तो पैसासुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की ज्या ठिकाणी तुमची काही उधारी अडकलेली असेल ती उधारी तुमची वसूल होणार आहे. एखादा तुम्हाला लोन पाहिजे होतं ते लोनसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे प्राप्त होणार आहे. म्हणजेच काय, येणाऱ्या आठवड्यात तुमची चांगली कामं तुमची येणाऱ्या आठवड्यात होणार आहे. मित्रांनो बघा त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला सुस्थितीत असणार आहे. फक्त अभ्यासावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. अभ्यास जो दिलेला असेल तो अभ्यास तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तरी स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. परंतु थोडंसं कष्ट, थोडंसं प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. परंतु थोडंसं फक्त एकच वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, त्यात तुम्हाला संयम आणि शांतता ठेवायची आहे. तुमचे नोकरीमध्ये सहकारी असतील, कामाच्या ठिकाणी तुम्हाला संयम ठेवायचा आहे, शांतता ठेवायची आहे. म्हणजेच ह्या आठवड्यात तुम्हाला संयम आणि शांततेच्या जोरावर मार्गक्रम करायचा आणि तुमची प्रगती साधून घ्यायची आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की काही उपाय देखील तुम्हाला करायचे आहे. ते ओम शनीश्वराय नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. दर शनिवारी तुम्हाला हा जप नक्कीच करायचा आहे. म्हणजेच एकंदरीत येणारा आठवडा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघूया की येणाऱ्या आठवड्यात तुमचा शुभ रंग कुठला असणार आहे. तर शुभ रंग आहे आकाशी निळा हा शुभ रंग असणार आहे. त्याचप्रमाणे येणारा आठवडा बुधवार आणि शनिवार हे तुमच्यासाठी अतिशय शुभ दिवस असणार आहे. शुभ वार तुमचा तो असणार आहे. आणि शुभ अंक जो आहे येणाऱ्या आठवड्यात कुंभ राशीचा शुभ अंक हा 8 असणार आहे. मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये
श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि आपण पुढचा व्हिडिओ कुंभ राशीचे जे 18 गुण असतात, कुंभ राशीच्या व्यक्तीचे चांगले 18 गुण कुठले असतात किंवा त्यांच्यामध्ये काय दोष असतात ह्याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच आवर्जून बघा. आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.